तहसील कार्यालय मालेगाव के घोटाळेबाजांचा अड्डा, गायब झालेल्या फाईलचे खापर, संगणकीय चुकीवर निवासी नायब तहसीलदारांचा अहवाल संशयाच्या भोवऱ्यात. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धनू भवानीवाले. तहसील तालुक्यातील मालेगाव येथील अभिलेख कक्षातून रेकॉर्ड रूम मेडशी येथील प्रकरण RTS 59 मेडशी 5/2019-20 मधील अंतिम आदेश आणि तलाठी प्रतिवेदन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्जदार जावेद धनू भवानीवाले यांनी पाठपुरावा केल्यानंतर निवासी नायब तहसीलदार रंजना गोरे यांनी सादर केलेल्या 3 पानाच्या चौकशी अहवालाने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. स्वतःचे कातडे वाचवण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी केलेल्या लपवाछपवीचा आणि लिपिकीय संगणकीय चुकीच्या नावाखाली मूळ गुन्ह्यावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न या प्रकरणातून उघड झाला आहे. कारण RTS 59ची फाईल बनली MCA 5. हा केवळ योगायोग की मोठा कट. अहवालात नमूद केल्याप्रकारे दिनांक 25/5/2022 रोजी याच RTS 59 प्रकरणातील आदेशाची खरी नक्कल अर्जदाराला दिली गेली. मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर मूळ फाईलचा नंबर RTS 59 होता तर 19/6/2023 रोजी ती रेकॉर्ड रूममध्ये जमा करताना अचानक क्र MCA 5 या दुसऱ्याच नावाने आणि क्रमांकाने कशी काय नोंदवली गेली. अर्जदाराला 25 मे 2022 रोजी RTS 59 या मूळ प्रकरणाच्या आदेशाची अधिकृत सत्यप्रत मिळालेली असताना रेकॉर्ड रूममध्ये क्र MCA 5 हसन नत्तू भवानीवाले हे दुसरेच प्रकरण जमा दाखवण्यात आले. शासकीय रेकॉर्डमधील प्रकरणाचे नाव आणि वर्गीकरण केवळ लिपिकीय किंवा संगणकीय चूक म्हणून बदलता येत नाही. मूळ फाईल गायब झाल्याचे लपवण्यासाठी हा तांत्रिक चुकीचा सोयीस्कर बहाणा पुढे केला जात आहे का? कारण आवटे यांनी आपल्या खुलाशात तत्कालीन प्रस्तुतकार केंद्रे आणि अभिलेखापाल शेवलकर यांच्या स्वाक्षऱ्यांचा दाखला देऊन स्वतःचा बचाव करत इतर कर्मचाऱ्यांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे का? तसेच अहवालातील आणखीन धक्कादायक बाब म्हणजे 25/6/2026 रोजी विनायक केंद्रे यांनी रेकॉर्ड रूममधून आणलेल्या 4 प्रकरणांच्या गठ्ठ्याबाबत आहे. या 4 प्रकरणांपैकी 3 प्रकरणे पुन्हा रेकॉर्ड रूमला दिली गेली. उर्वरित एक महत्त्वाचे प्रकरण थेट माननीय उपविभागीय अधिकारी STO वाशिम यांच्याकडे पाठवल्याचे अहवालात म्हटले आहे. या गायब फाईलच्या मुख्य गठ्ठ्यात नेमके कोणाची आणि कोणती 5 प्रकरणे होती? STO कार्यालयाकडे पाठवलेले ते एक प्रकरण नेमके कोणते? त्याची अधिकृत आवक नोंद कुठे आहे? STO कार्यालयाचे रिसिव्हिंग अहवालासोबत का जोडली गेली नाही की हे केवळ चौकशी भरकटवण्यासाठी रचलेले बनावट कथानक आहे? तसेच फाईल शोधण्यासाठी तब्बल 12 महसूल सेवकांची फौज आणि त्यानंतर 25/6/2026 रोजी 38 महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. एका फाईलसाठी अख्खे तहसील कार्यालय कामाला लावूनही फाईल सापडत नाही यातच या प्रकरणाचे गांभीर्य आणि आतील काळेबेरे स्पष्ट होते आहे. अहवालाच्या शेवटी तत्कालीन अभिलेखापाल श्री शेषनारायण शेवलकर जे आता सेवानिवृत्त आहे त्यांच्या कामावर कसूर आणि दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून त्यांना प्रथम दर्शनी दोषी ठरवण्यात आले आहे. हा सरळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा बळी देऊन सध्या कार्यरत असणारे इतर संशयित महसूल कर्मचाऱ्यांचा त्यांना वाचवण्याचा प्रशासकीय कट तर नाही ना? सदर फाईल गहाळ कालावधीत कार्यरत असणारे आणि इतर महसूल सहाय्यक आणि लिपिक यांनी दिलेल्या खुलाशामध्ये आम्हाला चार्जपट्टी दिला नव्हता असे म्हटले आहे. शासकीय नियमानुसार रीतसर चार्ज न देता किंवा न घेता कामकाज करणे हा प्रशासकीय नियमांचा भंग ठरतो. जर सामान्य माणसाच्या हक्काची कागदपत्रे आणि शासकीय आदेश सुरक्षित नसतील तर या भ्रष्ट आणि ढिसाळ यंत्रणेवर जनतेने विश्वास तरी ठेवायचा कसा? मालेगाव मुख्य तहसीलदार आणि जिल्हाधिकारी वाशिम यांनी या प्रकरणात केवळ अहवालबाजी न करता आवक रजिस्टरची सखोल तपासणी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नमस्कार, मी जावेद धनू भवानीवाले. मित्रांनो, आज आपण मालेगाव तहसीलला उपस्थित आहोत. दिनांक आहे 9/6/2026. या तारखेला आपल्याला एक तहसील कार्यालयामार्फत एक पत्र मिळालेलं आहे. अशा प्रकारेचा हा पत्र आपल्याला मिळालेला आहे आणि या पत्रामध्ये काय आपण ते बघणार आहोत. पत्राचा विषय असा आहे, प्रकरण क्रमांक RTS 59 मेडशी 5/2019-20 हे गहाळ झाल्याबाबत. संदर्भ विषय जिल्हाधिकारी वाशिम यांचे पत्र क्रमांक कक्षा खली विविध कावी 343/2026 दिनांक 6/4/2026. म्हणजे आपण जे RTS
49 प्रकरण जे आहे आपण काल माहितीच्या अधिकारात ते मागितलेलं आहे त्या संबंधित हा पत्र आहे आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याकडून जे 6/4/2026ला पत्र पाठवण्यात आलेलं होतं चौकशी अहवालाबाबतचा ते याच्यात संदर्भ दिलेला आहे आणि आता याच्यामध्ये काय माहिती मेन्शन करण्यात आलेली आहे तहसीलदारकडून आपण ते बघणार आहोत। उपरोक्त विषयानुसार माझे असे निदर्शनात आले आहे की मेडशी येथील प्रकरण क्रमांक RTS 59 मेडशी 5/2019 ते 20 अर्जदार हसन नत्तू भवानीवाले व इतर मेडशी तसेच गैर अर्जदार तलाठी मौजे मेडशी भाग 1 आणि 2 मध्ये भागीरथीबाई तुकाराम धनधरे व इतर उंबरवाडी यांचे प्रस्तुत प्रकरण अर्जाच्या मालकीचे अर्जदाराच्या मालकीचे मौजे मेडशी येथे सर्वे नंबर 203 जुना 188-1 नवीन गट नंबर 534चा 7/12 दुरुस्ती करून मिळण्याबाबतचे प्रकरण आदेशित पारित झाले असून सदर प्रकरण अभिलेखगार जमा करण्यात आलेले होते। इथे यांनी मेन्शन केलेलं आहे की बा सदर प्रकरण अभिलेखगारात जमा करण्यात आलेले होते। सदर प्रकरणातील आदेशित छायांकित प्रत श्री सुधाकर पडघाण नक्कल नवीस लिपिक अभिलेख तसेच PS पांडे नायब तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने दिल्याचे दिसून येत आहे, परंतु सध्याच्या स्थितीत सदरचे प्रकरण अभिलेखागारात नसल्याचे निदर्शनात आले आहे। त्यामुळे उपरोक्त सर्व कर्मचारी यांनी सदर प्रकरणाचा शोध घेऊन सदरचे प्रकरण तत्काळ अभिलेखगारात जमा करून तसा अहवाल माझ्या समक्ष सादर करावा। या कामास प्रथम प्राधान्य देण्यात यावे। प्रकरणाचा शोध 7 दिवसाच्या आत न केल्यास आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्थापित करण्यात येईल। तसेच माहे जून 2026चे वेतन अदा करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। तहसीलदार मालेगावकडून हे पत्र देण्यात आलेले आहे आणि 6 लोक आहे जे कर्मचारी आहेत संबंधित त्यांना हे पत्र देण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये श्री धनंजय आवटे सहाय्यक महसूल अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे, 2 नंबरमध्ये श्री सुधाकर पडघाण महसूल सहाय्यक तहसील कार्यालय रिसोड, श्री एस सेवालकर महसूल सहाय्यक कार्यालय मालेगाव, कुमारी सारिका कांबळे महसूल सहाय्यक कार्यालय मालेगाव, कुमारी ज्योती पांडे महसूल सहाय्यक कार्यालय मालेगाव, श्री GY गांजरे ग्राम महसूल अधिकारी कार्यालय मालेगाव या लोकांना हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि त्याची एक प्रतिलिपी आपल्याला पण भेटलेली आहे। तर आता बघू मित्रांनो, आपण जे प्रकरण मागितलेलं आहे हे प्रकरण आपल्याला भेटते नाही भेटत किंवा जर नाही भेटला 7 दिवसाचं जर अल्टिमेट याच्या पत्रामध्ये देण्यात आलेलं आहे तर 7 दिवसानंतर म्हणजे आठवड्याभरात याच्यामध्ये काय बदल होते आणि काय आपल्याला आपल्या प्रकरणाचा शोध लागते नाही लागत आता आपण बघूच आणि आपण अपेक्षाही करतो की बा या 7 दिवसात काही ना काही आपल्या प्रकरण मिळाले पाहिजे।